So, in the last lecture, we were discussing solubility and factors affecting solubility. Solubility is defined as the maximum amount of solute that can be dissolved in a solvent at constant temperature and pressure. At constant temperature and pressure. What is solubility? Solubility, the maximum amount of solute that can be dissolved in solvent at constant temperature and pressure is called as solubility. आणि मग आपण सगळ्यात पहिला पॉइंट बघितलेला होता solubility of काय बघतोय आपण solubility of solid in liquid. मग तीन फॅक्टर्स जे याला डिफाइन करतात solubility of solid in liquid. कोणते कोणते तीन फॅक्टर्स? थ्री फॅक्टर्स on which the solubility of solid in liquid depend. सगळ्यात पहिला होतं नेचर ऑफ सोल्यूट आणि सॉल्व्हेंट. काय होतं? नेचर ऑफ सोल्यूट and काय होतं तर सॉल्व्हेंट. मग इथं कन्सेप्ट आपण काय म्हटलं? लाईक डिसॉल्व्स. Who dissolve who? Light dissolves what? Light. मग लाईट dissolves light म्हणजे काय झालं पाहिजे? तुमचं सोल्यूट पोलार सोल्यूट कशामध्ये डिसॉल्व होणार आहे? पोलार सॉल्व्हेंट. आणि नॉन पोलार सोल्यूट कशामध्ये डिसॉल्व होणार आहे? नॉन पोलार सॉल्व्हेंट. पोलार सोल्यूट नॉन पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व होणार आणि नॉन पोलार सोल्यूट पोलार सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व होणार. ठीक. आता नेचर ऑफ सोल्यूट नंतर ना इफेक्ट ऑफ टेम्परेचर. आता जेव्हा आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर म्हटलं तर मी म्हटलं जर तुम्ही सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये ऍड करताय जर तुम्ही सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये काय करताय ऍड करताय आणि ती प्रोसेस नायदर एक्झोथर्मिक आणि बाळा दोन्ही तुझ्यासारखे बाळ ते दोन्ही घेऊ हा आणि यश तू ते दोन्ही सो जर तुम्ही सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व करताय आणि दॅट प्रोसेस इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एक्झोथर्मिक म्हणजे डिसॉल्युशन सोल्यूट सॉल्व्हेंट मध्ये डिसॉल्व होत असताना इट इज नायदर एक्झोथर्मिक नॉर एक्झोथर्मिक. त्यावेळी काय होणार आहे? जर टेम्परेचर इन्क्रीज झालं काय झालं? टेम्परेचर काय झालं? इन्क्रीज. तर व्हॉल्यूम काय होणार आहे? इन्क्रीज. आणि तुमचं सॉल्व्हेंट लिक्विड आहे. कोण लिक्विड आहे? या केस मध्ये तुमचं सॉल्व्हेंट कोण आहे तर लिक्विड आणि सोल्यूट काय आहे तर सॉल्व्हेंट. सोल्यूट काय आहे? सॉल्व्हेंट. सोल्यूट काय आहे? सॉल्व्हेंट. सोल्यूट काय आहे? सॉल्व्हेंट. समज में आया मैं क्या बोल रहा हूँ? हाँ मग इथे काय होते सोल्यूट जर सॉलिड सॉल्व्हेंटचा लिक्विड आहे टेम्परेचर जर मी वाढवला तर सॉल्व्हेंट पटकन इव्हॅपोरेट होईल. सॉरी सॉल्व्हेंट पटकन काय होणार आहे स्पेस क्रिएट करणार आहे कारण लिक्विड इझिली हीट ऍब्सॉर्ब करणार आहे. त्यामुळे स्पेस जर वाढली तर अजून जास्त सोल्यूट त्यामध्ये काय होणार आहे तर ऍड होणार आहे. हे कधी म्हणतेय? जी प्रोसेस आहे ती नायदर एंडोथर्मिक आहे नॉर एक्झोथर्मिक. सो जर टेम्परेचर वाढवलं तर solubility increases. Solubility increases. Solubility increases मान्य आहे पण कधी? When the process of dissolution is neither exothermic nor endothermic. Neither exothermic and nor endothermic. But it is expected. See, with effect of temperature only. But in such a way, effect of temperature, it is expected that if the process of dissolution is exothermic, जर प्रोसेस ऑफ डिसॉल्युशन काय आहे? एक्झोथर्मिक आहे. तर अकॉर्डिंग टू विच प्रिन्सिपल? ली चॅटलर्स प्रिन्सिपल. कोणता प्रिन्सिपल? ली चॅटलियर्स प्रिन्सिपल. अकॉर्डिंग टू ली चॅटलर्स प्रिन्सिपल हे दोन कन्सेप्ट आहेत पुढचे मी सांगते.
अकॉर्डिंग टू ली चॅनलेस प्रिन्सिपल जर तुम्ही सोल्यूट सॉल्व्हंट मध्ये ऍड केला आणि ती प्रोसेस काय असेल एक्झोथर्मिक असेल तर हीट काय पडते तर बाहेर पडते. मग टेम्परेचर वाढवलं तर इक्विलिब्रियम विल शिफ्ट इन द डायरेक्शन ज्या डायरेक्शनला टेम्परेचर काय म्हणजे ज्या डायरेक्शनला हीट काय होते तर इव्हॉल्व होते. इक्विलिब्रियम विल शिफ्ट इन दॅट डायरेक्शन वेअर हीट इज इव्हॉल्व. जर टेम्परेचर वाढवलं तर आहे तसं टेम्परेचर यायला पाहिजे ना. एक्झोथर्मिक प्रोसेस आहे म्हणजे हीट काय व्हायला पाहिजे तर बाहेर जायला पाहिजे. सो दिस प्रोसेस एक्झोथर्मिक जर प्रोसेस असेल तर सोल्युबिलिटी काय होणार कमी ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर. कारण जर तुम्ही टेम्परेचर वाढवताय तर हीट पण बाहेर पडते. हीट बाहेर पडते कॉन्स्टंट सॉलिड पार्टिकल जवळ येतात. कॉन्स्टंट सॉलिड पार्टिकल जवळ येते जागा कमी होणार. काय कमी होणार. आणि जर प्रोसेस काय असेल एंडोथर्मिक जर प्रोसेस काय असेल एंडोथर्मिक तर सोल्युबिलिटी वरती काय फरक पडतो. सोल्युबिलिटी ऑन इन्क्रीजिंग टेम्परेचर solubility decreases solubility decreases on increasing temperature and solubility increases on increasing the temperature. पण आपण असंही म्हटलं की एक्झोथर्मिसिटी किंवा एंडोथर्मिसिटी सोल्युबिलिटी बरोबर आपण रिझल्ट म्हणजे रिलेट करू शकत नाही. थोड्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या एंडोथर्मिक पण आहे LiSO4 डिसॉल्विंग एंडोथर्मिक आहे आणि CaCO4 डिसॉल्विंग एक्झोथर्मिक आहे. पण दोन्ही केस मध्ये टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी काय होते तर वाढते. मग जर एखादी प्रोसेस अशी आहे की ज्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब होते किंवा इव्हॉल्व होते तर ते आपण थेरॉटिकली डिस्क्राइब करू शकत नाही की सोल्युबिलिटी वाढणार का कमी होणार टेम्परेचर वाढवलं काय वाढवलं तर मग ते ग्राफिकली आपण रिप्रेझेंट केलं आणि ग्राफिकली आपण 3 एक्झाम्पल्स बघितले फर्स्ट सेकंड आणि थर्ड. काय होते 3 एक्झाम्पल्स काय आठवतात का तुम्हाला. सो हा ग्राफ आहे का लक्षात आपण बघितलेला लास्ट लेक्चरला. इथं बघा मी काय म्हटलं तुम्हाला पॉइंट इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड देयर इज अ नो डिरेक्शन बिटवीन व्हॉट देयर इज नो रिलेशन बिटवीन solubility and exothermicity or endothermicity. For example, dissolution of CaCO2 in water was exothermic आणि NH4NO3 चं डिसॉल्युशन काय होतं एंडोथर्मिक. पण दोन्ही केस मध्ये सोल्युबिलिटी काय झाली वाढली टेम्परेचर वाढलं. मग जे आपण देतो ते कोणाच्या बेसिस वरती देतो एक्सपेरिमेंटल बेस वरती देतो. कशावरती देतो एक्सपेरिमेंटल बेसिस वरती. मग एक्सपेरिमेंटली आपण त्याला वॉटर मध्ये डिसॉल्व केल्यानंतर बघितलं की फॉर एक्झाम्पल हा जो पर्टिक्युलर KCl आहे तर स्लाइटली वाढते. NaCl चं काय सोल्युबिलिटी वाढतच नाही टेम्परेचर वाढवल्यामुळे. ठीक आहे NaBr स्लाइटली वाढते. KBr चं स्लाइटली कमी होते. NaNO3 चं वाढतंय स्लाइटली. त्यानंतर KNO3 चं एकदम जास्त वाढते आणि Na2SO4 चं कमी होते. असं त्याचं काहीतरी आहे. Na2SO4 दिलेलं नाहीये त्याने. Solubility of NaBr, NaCl, KCl changes slightly with temperature. Solubility of KNO3, NaNO3 and KBr increases appreciably with increasing temperature. पण हे विचारतात लक्षात ठेवायचं कोणाची solubility decrease होते with increasing temperature Na2SO4. कोणाची हे MHCET चा आपला पॉइंट आहे. समजते ठीक. आता नेक्स्ट इफेक्ट ऑफ प्रेशर म्हणजे हा पॉइंट आपण बघितलेला होता. आता नेक्स्ट आपण जे बघणार आहे इफेक्ट ऑफ काय असणार आहे तर प्रेशर. सो व्हेन वी आर डीलिंग विथ इफेक्ट ऑफ प्रेशर I have or I must have told you but I will tell you again one thing कि फिर से मेरा सोल्यूट माझं सोल्यूट काय आहे सॉलिड आणि माझं सॉल्व्हेंट काय आहे तर लिक्विड. हे दोन्ही फेजेस असे आहेत की प्रेशर अप्लाय केल्यामुळे त्यावरती काही चेंज येत नाही. कारण आपण असं म्हणतो की सॉलिड इज इनकॉम्प्रेसिबल आणि नवीन पोर्शन मध्ये लिक्विड इज इनकॉम्प्रेसिबल असं दिले स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. पण आपण काय म्हणतो नाही लिक्विड इज स्लाइटली कॉम्प्रेसिबल.
स्लाइटली नाही के बराबर असतो. त्यामुळे आपण म्हणतो की तुम्ही किती प्रेशर लावला, जर एखादं सॉलिड लिक्विड मध्ये डिझॉल्व झालेलं आहे तर इफेक्ट ऑफ प्रेशर नो इफेक्ट of increase or decrease of pressure, increase or decrease of pressure, no effect of increase or decrease of pressure on what? Solubility of what? Solubility of solid in liquid, because both the phases are incompressible. दोन्ही फेजेस कशा आहेत? दोन्ही फेजेस कशा आहेत तर इनकॉम्प्रेसिबल. समजते का मी काय सांगते? यस और नो? ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपण बघायचं सोल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड. सो द नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू डिस्कस इज solubility of gas in liquid. So when we are dealing with solubility of gas in liquid, again माझा समोर किती फॅक्टर्स असणार आहेत? फॅक्टर्स affecting the solubility of gas in liquid. तीन सेम फॅक्टर्स आहेत. अजून एक फॅक्टर आहे की जो त्यांनी दिलेला नाहीये, तो पण मी तुम्हाला सांगते, पण तो सीईटी ला काही विचारत नाही, पण नीट आणि जयला केला क्वेश्चन त्याच्यावरती. काय आहे तर सगळ्यात पहिला आहे नेचर ऑफ solute and solvent. नेचर ऑफ solute and solvent. दुसरा आहे इफेक्ट ऑफ काय आहे तर टेम्परेचर. दुसरा आहे इफेक्ट ऑफ काय आहे टेम्परेचर. नेक्स्ट तिसरा काय आहे तर इफेक्ट ऑफ काय आहे तर प्रेशर. आणि चौथा आहे ऍडिंग सॉल्ट्स किंवा त्याला डिप्रेसन्सी म्हणतो. काय म्हणतो? ऍडिंग सॉल्ट्स किंवा काय म्हणतो तर डिप्रेसन्स. सो इथं बघा फॅक्टर्स आपण डिस्कस करूया. सगळ्यात पहिला नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट. मी ह्या आधी सांगितलं ही कन्सेप्ट सेम राहते. काय म्हणतो आपण? लाईक डिझॉल्व्स लाईक. काय म्हणतो आपण? लाईक डिझॉल्व्स काय म्हणतो? लाईक. लाईक डिझॉल्व्स लाईक म्हणजे काय? पोलार solute dissolves in polar solvent. Next, non-polar solute dissolves in non-polar solvent. समजते का? सोल्यूट पोलार असेल तर सॉल्व्हेंट पण काय असायला पाहिजे? पोलार. सोल्यूट नॉन पोलार आहे तर सॉल्व्हेंट पण काय असायला पाहिजे? नॉन पोलार. पोलार मॉलिक्युल्स म्हणजे कोण? पोलार मॉलिक्युल्स म्हणजे असे मॉलिक्युल्स ज्यामध्ये ड्यू टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचा डिफरन्स पोलॅरिटी डेव्हलप होते. मायनस आणि काय डेव्हलप होते तर प्लस. समजते मी काय सांगितलं? हे सॉल्व्हेंट. आणि नॉन पोलार मॉलिक्युल्स म्हणजे ज्यामध्ये पोलॅरिटी इंड्यूस व्हायचा संबंधच नाही, कारण दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम आहे, म्हणजे डिफरन्स 0 आहे किंवा 0.01 किंवा 0.02 आहे, जो की नेग्लिजिबल आहे आणि त्याला आपण कन्सिडर जरी नाही केलं तरी चालेल. काय कन्सिडर जरी नाही केलं तरी चालेल. समजते मी काय सांगते? यस ऑर नो? बरं, नेक्स्ट इफेक्ट ऑफ टेम्परेचर. दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय? आपला कंटेनर आहे. या कंटेनर मध्ये काय आहे तर म्हणजे जे काय आहे ते सॉल्व्हेंट पार्टिकल्स. सॉल्व्हेंट पार्टिकल्स. सॉल्व्हेंट म्हणजे कोण आहे? लिक्विड. सॉल्व्हेंट म्हणजे कोण आहे? आणि मी तुम्हाला काय म्हटलं? सोल्यूट मिक्स होतं म्हणजे सोल्यूट कुठं मिक्स होत असेल?
सॉलिड मिक्स तर होते पण सॉलिड कुठे मिक्स होत असेल असं सांगितलं मी तुम्हाला एम्प्टी स्पेस कशामध्ये म्हणजे इथं 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 जिथं स्पेस मिळेल तिथं काय असणार आहे तर सॉलिड असणार जिथं स्पेस मिळेल तिथं काय असणार आहे तर सॉलिड सिंपल लॉजिक आहे की जर मी याला काय करायला लागलं हीट करायला स्टार्ट केलं मी याला जर टेम्परेचर वाढवलं म्हणजे हीट करणे दोन स्टेट आहे कोणती दोन स्टेट आहे सॉलिड कोणता आहे सॉरी सोल्यूट कोणता आहे तुमचा सोल्यूट तुमची गॅस आहे आणि सॉल्व्हेंट काय आहे तर लिक्विड सोल्यूट 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 गॅस आहे आणि सॉल्व्हेंट काय आहे तर लिक्विड मला सांगा जर मी हीट केलं तर कोण इझिली हीट ऍब्सॉर्ब करणार जर मी टेम्परेचर वाढवलं गॅस इझिली जास्त पटपट हीट ऍब्सॉर्ब करणार कारण गॅस मध्ये तसंही कायनेटिक एनर्जी काय असते जेवढं लिक्विड एक्सपांड होईल त्यापेक्षा जास्त गॅस एक्सपांड होणार त्यापेक्षा कमी गॅस एक्सपांड होणार टेम्परेचर वाढवल्यामुळे गॅस एक्सपांड होणार म्हणजे जेवढं काही लिक्विड स्पेस ऑक्युपाय जेवढं काही लिक्विड एक्सपांड होईल त्यापेक्षा जास्त गॅस एक्सपांड होणार आहे गॅस एक्सपांड होणार जागा असणार काय नाही लिक्विडच्या कॉन्स्टिट्यूएंट एम्प्टी स्पेसेस मध्ये गॅस आहे ना लिक्विडच्या एम्प्टी स्पेसेस मध्ये काय आहे तर गॅस आणि गॅस तर जास्त एक्सपांड होते लिक्विड पेक्षा मग गॅस त्या स्पेस मध्ये अकोमोडेट होऊ शकत जसं तुम्ही टेम्परेचर वाढवताय जेवढ्या पटीने गॅस एक्सपांड होतो त्यापेक्षा खूप कमी पटीने लिक्विड एक्सपांड होतो त्यामुळे गॅस काय होते जी काय अवेलेबल स्पेस आहे त्यामध्ये गॅस बसू शकत मग ती काय करणार बाहेर निघून जाणार काय निघून जाणार मग काय झालं इफेक्ट ऑफ टेम्परेचर सॉल्युबिलिटी ऑफ गॅस इन लिक्विड वाढली का कमी झाली ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर गॅस जर बाहेर पडली गॅस जर मग वाढली का कमी झाली कमी झाली सो इफेक्ट ऑफ टेम्परेचर काय आहे सॉल्युबिलिटी ऑफ इफेक्ट ऑफ टेम्परेचर सॉल्युबिलिटी solubility decreases solubility decreases with what with increase in temperature आता सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल आता सांगितलं पाणी घे पाणीला ठेवायचं उकळायला ठेवतो गॅस ऑन करतो गॅस ऑन केल्यानंतर काय होतं स्टार्टिंगला गॅस ऑन केलं पाणी त्यावर ठेवलं शिवच्यावर भांडत काय होतं पण हीट केल्यानंतर काय होतं काय काय दिसतं व्हॉट इज द ऑब्झर्वेशन लगेच व्हेपरायझेशन होतात की पहिला असं आवाज बर्र म्हणून आवाज येते स्टिल व्हायब्रेट व्हायला स्टार्ट होते आफ्टर सर टाइम एक बबल दोन बबल तीन बबल आणि मग खूप काही बबल जसं विथ टाइम तुम्ही टेम्परेचर वाढत जातं ते बबल्स म्हणजे काय असतात जे बबल बाहेर पडतात ते काय असतात जे बबल बाहेर पडतात ते डिझॉल्व्ड ऑक्सिजन असतो त्यात काय असतो कारण का तर तो आता तुम्ही हीट करता त्याला कंटिन्युअसली त्यामुळे गॅस खूप जास्त एक्सपांड होते लिक्विड पेक्षा त्यामुळे त्या गॅस ऑक्सिजनला तिथं जागा मिळणार नाही बसायला त्यामुळे ती गॅस काय होते बाहेर पडते समर मध्ये फिश जे आहे ते वरच्या लेअर मध्ये जगू शकत नाही पाण्यात असं का समर मध्ये मोस्टली जे काही फिशेस आहेत ते खालच्या लेवल एकदम तल्लार असतात एकदम एंडला असतात येस वरच्या लेअर मध्ये हीट जास्त आहे म्हणजे डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी डिझॉल्व्ड ऑक्सिजन कमी असतं ते सर्वाइव्ह कसं करणार तसंही कमी असतं ऑक्सिजन डिझॉल्व्ड ऑक्सिजन तसंही कमी आहे वॉटर मध्ये म्हणून त्यांचं ब्रीडिंग रेट काय आहे तर हाय आहे हो ना फिश खूप हाय ब्रीथ रेट न हाय रेट ब्रीथ करतात मग अजून कमी म्हटल्यावर काय होणार आहे तिथं ते टिकू शकणार समज मिळालंय येस ऑर नो नेक्स्ट बघा इफेक्ट ऑफ प्रेशर मी नेक्स्ट पेज वरती सांगते कारण दॅट इज थोडंसं मोठं पॉइंट आहे ऍडिंग सॉल्ट एक आहे की तुम्ही कधी स्प्राईट पिलाय स्प्राईट थम्स अप कोकोला मोस्टली जेवल्यानंतर स्प्राईट पिलाय कधी असं बघितलं आयुष्यात कोण त्यात सॉल्ट फील्ड NaCl वगैरे ऍड केलंय नाही बघितलंय मी काय म्हणते आज स्प्राईट घ्या आणि त्यामध्ये सॉल्ट ऍड करा काय बघताय काय होणार बघा खूप जास्त इफरन्सेस बाहेर पडतात
खूप जास्त इफर्वन्सेस बाहेर पडणार. खूप जास्त इफर्वन्सेस का बाहेर पडणार, तर जे काही त्याचे गॅस पार्टिकल्स होते ना, जेव्हा तुम्ही सॉल्ट ऍड करताय, ती सॉल्ट काय करते ना, वॉटर मॉलिक्युल्स बरोबर जाऊन इंटरॅक्ट करायला लागते मोर इझिली. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप करायला लागते वॉटर मॉलिक्युल्स बरोबर, आणि आतल्या गॅसला ढकलून बाहेर काढते. कार्बोनेटेड बेवरेजेस मध्ये जे काही कार्बन डायऑक्साइड आहे, तो डिझॉल्व्ड कार्बन डायऑक्साइड कमी करण्यासाठी स्प्रेड का पितात मोस्टली जेवल्यानंतर ना, चांगला हा जो अच्छा होना चाहिए असं काहीतरी असतं, राईट. हा, पण त्यामध्ये कार्बन डायऑक्साइड आहे, ते कार्बन डायऑक्साइड आपल्या बॉडीसाठी चांगलं आहे का, नाहीये. म्हणून त्यामध्ये सॉल्ट ऍड करतात. सॉल्ट ऍड करून त्यातले जे काय कार्बन डायऑक्साइड बाहेर काढलं जातं आणि मग पिलं जातं. काय सगळं कमी होत नाही, पण थोडं तरी कमी झालं. सो ऍडिंग सॉल्ट किंवा ऍडिंग डिप्रेशन काय होत आहे, ऍडिंग सॉल्ट डिक्रीजेस द solubility decreases the solubility of gas. Now the next most important point of this is effect of gas director pressure on solubility of gas in director, solubility of gas in director into हा कंटेनर आहे माझा, यामध्ये जे काय आहेत ते लिक्विडचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, एम्प्टी स्पेस आहे, ठीक. पण नॉर्मली गॅसचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स कसे असतात, अवे फ्रॉम इच अदर असतात, खूप अवे फ्रॉम इच अदर असतात, खूप अवे फ्रॉम इच अदर असतात. मग ह्याला मी काय करणार आहे, प्रेशर लावणार कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्सना गॅसच्या, आणि गॅसच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला प्रेशर लावून जवळ आणणार. कॉम्प्रेस होतात, हायली कॉम्प्रेसिबल आहे, हायली कॉम्प्रेसिबल आहे. कॉम्प्रेस करून भरणार स्पेसेस मध्ये, ह्याच्या स्पेसेस मध्ये बघू कॉम्प्रेस करणार आहे ना, त्याला कॉम्प्रेस करणार आणणार, ठीक आहे. बरं, त्याला कॉम्प्रेस करणार आणणार, ते जे काही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे त्यांना कॉम्प्रेस करून खाली. काय झालं, मी काय करू शकतो, मग सोल्युबिलिटी माझी काय होणार आहे, जेवढी काय आहे स्पेस माझ्याकडे, मी तेवढ्या स्पेस मध्ये गॅस काय करू शकते, तर कार्बोनेटेड बिवरेजेस असतात ना, असतात का कार्बोनेटेड बिवरेजेस, काय केलेलं असतं त्यामध्ये, कार्बन डायऑक्साइडला प्रेशराईज करून जवळ आणूनच त्या एम्प्टी स्पेसेस मध्ये काय केलेलं असतं, तर भरलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही त्याला ओपन करताय, प्रेशर दिलीच झालं, पण जी काय गॅस आहे ती प्रेशर लावून त्याला भरले. ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला भरलं, भरू शकतो का, हो भरू शकतो, कारण गॅस हा हायली कॉम्प्रेसिबल. मग सगळे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स मी काय करू शकते, जवळ आणू शकते, जवळ आणून काय करू शकते, कॉम्प्रेस करू शकते, कॉम्प्रेस करून काय करू शकते, लिक्विडच्या एम्प्टी स्पेस मध्ये भरत जाऊ शकते, भरत जाऊ शकते, भरत जाऊ शकते. तो हा रिलेशन हेनरीला बघितला, कोणी बघितला, हेनरी. आणि हेनरीनं एक लॉ दिला, त्याला आपण हेनरीज लॉ म्हणतो. हेनरीज लॉ काय म्हणतो, the solubility of given mass of gas, the solubility of given mass of gas is directly proportional to the pressure, is directly proportional to the pressure applied by the
directly proportional to the pressure applied by the directly proportional to the pressure applied by the, which can be given as like this. S is directly proportional to what? P. Solubility of given mass of a gas is directly proportional to the pressure applied to the gas. Now to remove the directly proportionality sign, we introduce the constant Kh, that is called as Henry's constant. So S is equals to काय येणार आहे Kh into काय येणार आहे P, and this Kh is called as which constant? This Kh is called as Henry's constant. Now how will you define Henry's constant? Kh ला कसं define करणार? कसं? मला माहित आहे. मला काय माहित आहे? मला माहित आहे S is equals to Kh into काय आहे तर P. जर P is equals to 1 atmosphere असेल तर काय होणार? जर P is equals to 1 atmosphere आहे तर S is equals to काय असणार आहे तर Kh. So हीच डेफिनेशन झाली. Henry's constant is defined as the solubility of given mass of a gas at 1 atmospheric pressure. At what pressure? Henry's constant is defined as the solubility of gas in liquid. Yes, 1 atmosphere. So unit of solubility is mole per dm. Unit of pressure is atmosphere. So Henry's constant unit काय असणार आहे Kh. Mole per dm cube per atmosphere. Kh is equals to mole per dm cube per atmosphere. Now, when you go to Mount Everest or from sea level, above sea level, atmospheric pressure decrease होतो. काय decrease होतो? मग atmospheric pressure decrease झाला म्हणजे dissolved gases पण त्यातले काय होणार आहेत तर कमी होणार. मग माउंट एव्हरेस्टला किंवा जेव्हा हाय पीक्सला तुम्ही जाताय त्यावेळी त्यामध्ये ऑक्सिजन कंटेंट काय असतं तर कमी असतं. मग ऑक्सिजन कंटेंट कमी असतं तर आपल्याला ऑक्सिजन कमी चालत नाही, कारण आपण एक नॉर्मल सी लेवलला राहून आपल्याला सवय असते, आपल्या बॉडीची इंटेक काहीतरी ठरलेली आहे. त्यामुळे माउंटेन एव्हरेस्ट काय करतात ऑक्सिजन सिलेंडर्स कॅरी करतात, ज्यानं जे काही इनसफिशियंट ऑक्सिजन सप्लाय होतो त्यांना त्या ऑक्सिजन सिलेंडर्सने काय करू शकतो सिलेंडर ऑक्सिजनचा नेतोय म्हणजे ऑक्सिजन कॉम्प्रेस केलं त्यामध्ये किती पटीने आणि मग तिथं टाकतो. समजते का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक, हे लक्षात आलं मी काय सांगितलं ते? ठीक. आता लिमिटेशन फॉर द Henry's law. What is the limitation for the Henry's law? See, there are certain gases. Who certain gases? Certain gases like ammonia. Ammonia that is NH3 and carbon dioxide that is CO2. हे डिसॉल्व होत नाही. मिक्सचर आहे ना, सोल्युशन काय आहे? मिक्सचर आहे आणि सोल्यूट सॉल्व्हेंट रिएक्ट व्हायला पाहिजे का? पाहिजे. मिक्सचर्स मध्ये रिएक्ट होतात का? मिक्सचर्स मध्ये रिएक्शन असते, फक्त मिक्सचर असते, फक्त इंटरमिक्सिंग असते, रिएक्शन होत. हाँ, but इथं certain gases like ammonia and CO2 reacts with water on dissolving. Reacts with water on dissolving. Therefore, they do not follow. Therefore, they do not follow Henry's. म्हणजे काय येणार आहे बरं? अमोनिया प्लस CO2 काय देते तर सॉरी अमोनिया प्लस वॉटर. अमोनिया प्लस वॉटर काय देते तर अमोनियम आयन प्लस ओएच मायनस. ही रिएक्शन होते जी की अनडिझायरेबल आहे, रिएक्शन नाही झाली. त्यानंतर ना कार्बन डायऑक्साइड प्लस वॉटर काय देते तर कार्बोनिक ऍसिड. काय देते कार्बोनिक ऍसिड. समजलं पण
काय डाऊट आहे या पॉइंट पर्यंत? ठीक. नोट्स आहेत ना सगळ्यांकडे? नोट्स परत येतं एकदा लक्षात. The solubility of N2 gas at 25 degrees Celsius and 1 bar is 6.85 into 10 raised to minus. मी तुम्हाला काय म्हटलं? 1 bar. प्रेशर काय दिलंय? 1 bar. 1 bar ला जी solubility आहे तेच हेनरी कॉन्स्टंट आहे. Atmospheric pressure S is equals to काय असेल तर KH. म्हणजे at 1 bar जो तुमचा solubility दिलाय तेच तुमचा हेनरी कॉन्स्टंट आहे. फक्त युनिट मध्ये चेंज होणार. मोल पर टीएम क्यूब काय येणार आहे तर पर बार येणार. सो KH is equals to 6.85 into 10 raised to minus 4. पुढे क्वेश्चन काय दिलाय? मोलॅरिटी ऑफ N2 गॅस. मी सगळ्यात मोलॅरिटी म्हटल्यावरती लिहायचं नाही. का? तर मोलॅरिटी आणि सोल्युबिलिटी दोघं सेमच असतात कारण दोघांचं युनिट सेमच आहे. मोल पर टीएम क्यूब मोल पर टीएम क्यूब. मोलॅरिटी विचारली म्हणजे सोल्युबिलिटी विचारली. So molarity of N2 gas dissolved in water under atmospheric conditions when partial pressure of N2 is how much? 0.75. Henry's constant second question ला चेंज होत नाही कारण सेम सोल्युशन आहे. काय आहे? सेम सोल्युशन आहे. सेम सोल्युशन आहे. KS 6.85 into 10 raised to minus 4 मोल पर टीएम क्यूब पर बार असणार आहे. प्रेशर किती असणार आहे तर 0. काय असणार आहे तर 75 काय असणार आहे तर बार असणार आहे. सो S is equals to KH into काय असणार आहे P. KH ची व्हॅल्यू टाका into 0.75. 0.75 ची जागी 3/4 टाका व्हॅल्यू आन्सर. चला आवरा फाइंड करा. So the next question, the Henry's law constant of methyl bromide म्हणजे गिवन काय आहे KH. किती आहे KH? 0.159 मोल पर liter per bar. Okay, what is the solubility? Solubility question mark. And the pressure is how much? Pressure is how much? Parano 130 ml of Hg. फरक आहे. हा प्रेशरचा युनिट mm of Hg आहे आणि इथं काय आहे तर बार आहे. मला कन्वर्ट करावं लागणार त्याला. मला रिलेशन काय माहित आहे? 1 bar is equals to काय असते तर 760 mm of काय असते तर Hg. 130 mm of Hg म्हणजे काय असणार आहे 130 divided by 760 mm of Hg चं काय होणार आहे तर atmosphere जी पावर 130 divided by 760. समझ में आ रहा है? बरं टीच्या टेबल मध्ये 76 येते का? 13 5 65. 13 6 78. 76 here. So directly formula use करा. S is equals to KH into काय येणार आहे तर P. मग KH ची व्हॅल्यू काय आहे तर 0.159 into 13 divided by काय आहे तर 76. बघा डिवाइड करून काय येतं आन्सर मल्टिप्लाय आणि डिवाइड करून फायनल काय ते सांग. ह्याला तुम्ही लॉग टेबल पण यूज करू शकताय. ह्याला तुम्ही लॉग टेबल यूज करू शकताय. काय यूज करू शकताय? लॉग सोपं जाणार तुम्हाला.
किती येते 7 जर काय ते येणार. कारण हा 7 जाणार हा 7 जाणार 0.159 0.171 येते चेक कर. 0.17 ह्याला 1.59 ह्याला 1.7 ह्याचा लॉग बघा किंवा इथंच बघा सगळ्यात बेस्ट ह्याचा लॉग बघा ह्याचा लॉग बघा ऍड करा ह्याचा लॉग काय करा सबस्ट्रॅक्ट आणि मग काय करा तर एंटी लॉग दॅट इज द बेस्ट. एवढे सगळे कॅल्क्युलेशन्स करण्यापेक्षा हा पहिला 0.159 चा लॉग कसं करा 1.59 चा लॉग करा आणि 13 चा लॉग दोघांचा लॉग काढून ऍड करा आणि 76 चा लॉग करून काय करा तर सबट्रॅक्ट इंटू 10⁻⁻1 लागणार कारण आपण शिफ्ट केलेलं 0.159 घेतलं ना. काय येतं बघा 0.43 च 4/5 मध्ये हा आणि मीन डिफरन्स काय मध्ये बघितलास 2719 हे बघा इथे कॅरेक्टरिस्टिक बार 1 आहे. बार 1 म्हणजे -1 -1 प्लस 1 -1 प्लस 1 0 म्हणजे इथं काय येणार आहे 0.2791 पण इथं 1.59 केलेलं आहे ना आपण आणि 10⁻⁻2 वगैरे केलं तर आपण आता ह्याला काय सोडून द्या इथलं सोडून द्या. आपण कॅल्क्युलेशन कसं केलं बघा आपण कॅल्क्युलेशन कसं केलं 1.59 into 13 divided by काय घेतलं तर 76 ह्याचा लॉग ऍड केला ह्याचा लॉग काय केला सबट्रॅक्ट आणि मग ऍड लॉग पण हा 1.59 चा मग केला ह्याला 10⁻⁻1 करायला पाहिजे तर होय की नाही 10⁻⁻1 असणार आहे मग आपलं व्हॅल्यू किती आली 0. किती आली 0.2719 into 10⁻⁻1 मोल पर काय असणार आहे तर डीएम क्यूब ज्याचं की येणार आहे हे -1 आहे ना 0.0279 मोल पर डीएम 0.0275 येते मग काहीतरी लॉग मध्ये वरखाली झालं असणार चेक करा 27 बरोबर आहे असं काय खूपच चेंज झालं ना असं सांगते मी 271 हे बघा 2719 जरी आलं तर 9 ला नेग्लेक्ट केलं तर 2 येणार 272 येणार इथं 0.0275 दिला असेल तर यू चेक द लॉग टेबल्स यू गेव मी आहे ठीक आहे नो इश्यू जर तुमचं लॉग परफेक्ट ठीक आहे सॉल्व करायला क्वेश्चन Henry's law constant for a gas CH3Br is 0.159 mole per dm cube. What is the solubility of CH3Br in water at 25 degrees Celsius and partial pressure of 0.164 atmosphere? काय काय बघा हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे गिवन मग गिवन काय आहे 0.159 मोल पर काय आहे तर डीएम क्यूब केएच हो काय कोण म्हटलं तुम्हाला हे जे तुम्हाला जे वायना देतात ना त्या वायना आयुष्यात कधी टेक्स्ट बुक बघितले का विचारा त्यांना चेक करा हा अय्यल्ला 1.05
fish generally needs O2 concentration in water at least 3.8 milligram per liter for survival. It is given in milligram per liter. You need to convert it into moles per liter because your solubility should be in moles per liter. What is the partial pressure of O2 above the water is needed for survival of fish? Given काय आहे? Solubility of O2 in water at 0 degree Celsius and 1 atmospheric partial pressure is 2.2 into 10 raised to minus 3. म्हणजे कोण दिले आहे? Henry's constant. Given that the solubility of O2 in water at 0 degree Celsius and 1 atmosphere. 0 degree Celsius and 1 atmospheric pressure. आपल्याला माहिती आहे काय? S is equals to KH into काय असते तर P आणि P is equals to 1 असेल 1 atmosphere असेल तर S is equals to काय असणार आहे तर KH म्हणजे याचा हेनरीज कॉन्स्टंट काय आहे याचा हेनरीज कॉन्स्टंट काय आहे तर 2.2 into 10 raised to minus 3 moles per liter. So given KH is equals to काय येणार आहे 2.2 into 10 raised to minus 3 mole per liter per atmosphere. पर atmosphere दिले म्हणून per atmosphere घेतलं ठीक आहे. पुढं पुढं काय solubility S दिले S काय दिले solubility 3.8 milligram per liter. त्याला मी काय लिहिलं का हा 3.8 into 10 raised to minus 3 ग्रॅम झालं ठीक आहे. mass divided by molar mass is number of moles. मग हा mass ग्रॅम मध्ये ना divided by molar mass. ऑक्सिजन O2 किती असतं 16 plus 16 O2 16 plus 16 काय असतं 30. सो हा कन्वर्जन केला आपण मिलीग्राम पर लिटरचा कशामध्ये कन्वर्ट केला तर मोल पर लिटर. कशामध्ये कन्वर्ट केला मोल पर लिटर. पण ठीक आहे हा 38 घ्या into 10 raised to minus 4 आपण काय घ्या तर 32 मोल पर लिटर. त्याला आहे तसं ठेवणार असेल तर आहे तसं ठेवा. त्याला सॉल्व करणार असेल तर सॉल्व करा. मी काय म्हणते डायरेक्टली आपण फायनली सॉल्व करू. मग काय असतं फॉर्म्युला S is equals to KH into काय असते तर P. Therefore P is equals to काय असणार आहे S upon काय असणार आहे तर KH. पार्शियल विचार what is the partial pressure of O2 विचारले ना. मग इथे काय येणार आहे परत P is equals to 38 हा कितीचा येतो हा 16 चा येतो ना आणि हा कितीचा येतो तर 19 चा. So 19 upon 60 into 10 raised to minus 4 into 1 upon 2.2 into 10 raised to काय येणार आहे तर -3 वर जाऊ. एक मिनिट ह्याला 22 करते काय करते 22 जर मी केलं बघा 19 into 10 raised to minus 4 divided by 16 into 22 नाही 4 सॉरी चुकून लिहिलं 4 into 10 raised to minus 4 minus 4 काय झाला कॅन्सल. बरं काय करणार आता 19 चा लॉग बघा त्यानंतर 16 चा लॉग बघा 22 चा लॉग दोघांचं लॉग बघून काय करा ऍड करा. कशाचा 19 चा मला आन्सर नकोय मला लॉग माहिती नव्हतं असू दे लॉग सांगा 19 चा लॉग सांगा 1.19 शून्य मध्ये 2788 16 शून्य मध्ये 22 शून्य मध्ये 3424 4 plus 1 5 4 plus 2 6 इथं 4 इथं 5 इथं 2 so 1.2788 minus 2.5
465. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. बार कॅरेक्टरिस्टिक आहे, खूप इंटरेस्टिंग. 8 minus 5 काय येणार आहे तर 3. 8 minus 6 काय येणार आहे 2. 7 minus 4 काय येणार आहे 3. 12 minus 5. 12 minus 5 7. हा 0 होणार. 0 minus 2 काय येणार आहे तर बार 0.73 चं 2 3 मध्ये अँटीलॉग बघा. 0.73 चं 2 3 मध्ये अँटीलॉग बघा. 5399. आता बघा हा इथे कॅरेक्टरिस्टिक काय आहे -2. बार 2 म्हणजे येऊ दे रे. बार 2 म्हणजे काय येणार आहे तर -2. अँटीलॉगला कॅरेक्टरिस्टिक काय करतो ऍड. -2 + 1 -1 म्हणजे जो काय नंबर आहे त्याच्या पुढे एक 0 पुट करायचा आणि मग डॉट द्यायचा. 0.05399 that is equivalent to 0.054 0.05399 approximately 0.054 हे युनिट सगळ्यात इम्पॉर्टंट युनिट प्रेशरचा ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. काय आहे ऍटमॉस्फिअरिक प्रेशर. कर की मग काय प्रॉब्लेम नाही, पण मी लॉग पण शिकवला. का शिकवला? प्रॅक्टिस होऊ दे म्हणून.